उत्साहाचा आणि शांतीचा दिवा विझल्यानंतर जो हिमतीचा दिवा होता तोही आपली हिंमत हरवून बसला, निराश झाला आणि विझला. आता उत्साह, शांती आणि हिंमत न राहिल्याने चौथ्या समृद्धीच्या दिव्यानंही विझणं उचित समजलं. आता 4 दिवे विझल्यानंतर उरलेला एकमेव 5वा दिवा तेवत होता, प्रज्वलित होता. खरं तर 5वा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरीही निरंतरपणे जळत होता. तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्यानं पाहिलं घरात किमान एक तरी दिवा जळत आहे. असा विचार करून तो आनंदित झाला. विझलेले 4 दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही, कारण त्याच्या मनात एकच आशा होती, कमीत कमी एक दिवा तर जळत आहे. त्वरित तो जळत असलेला दिवा उचलून इतर 4 दिवे प्रज्वलित केले. 5वा दिवा अनोखा दिवा होता. कोणता होता बरं तो दिवा? आपण जाणता का? तो होता आशेचा दिवा. आता मनन करा, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात हा 5वा दिवा प्रज्वलित आहे का? जर तो तेवत असेल तर नेहमीसाठी प्रज्वलित राहावा म्हणून आपण काय करा? विचार करा. मनुष्याने आपला विश्वास आणि आशा यावर दृढ राहून सदैव प्रयत्नशील राहायला हवं.